जाऊ नयेत यासाठी ठाकरेंकडनं वैयक्तिक पातळीवरती प्रत्येक खासदाराशी संपर्क साधला जातोय अशी माहिती आहे। पुढची बातमी कोल्हापुरातनं। कोल्हापुरात पाणी टंचाईवरनं वातावरण तापलंय। महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भारुड आणि विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आमने सामने आले। महापालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झालेत। कोल्हापूरकरांवरती उद्भवलेल्या पाणी संकटाला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजेश लाटकरांनी केलाय। तर नाशिककरांवरती पाणी कपातीचे संकट गडद झालंय। मान्सून लांबलाय आणि गंगापूर धरणात केवळ 34% पाणीसाठा शिल्लक आहे। 12 ऑगस्टपर्यंतच हे पाणी पुरेल असा अंदाज आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पुढच्या आठवड्यात पाणी कपातीबाबतचा निर्णय होण्याचा अंदाज आहे। 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्याचं आव्हान मनपासमोर असेल। शहराला दररोज 600 दशलक्ष लिटर्स पाण्याची आवश्यकता आहे। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात पाणी साठा झपाट्यानं कमी होतोय। धरणामध्ये सध्या केवळ 10% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय। एप्रिल महिन्यापर्यंत धरणामध्ये 52% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता, पण सिंचन आणि बिगर सिंचनासाठी 5 टीएमसी पाण्याचं रोटेशन सुरू झाल्यामुळे या साठ्यात मोठी घट पाहायला मिळते। सध्या मुळा धरणात 6.7 टीएमसी इतका एकूण पाणीसाठा असून त्यापैकी केवळ 2.2 टीएमसी पाणी उपयुक्त स्वरूपात उपलब्ध आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या धरण साठ्यांमध्ये सुद्धा घट झाली आहे। पुढच्या काही दिवसात पाऊस न पडल्यास धरणांची पाणी पातळी आणखी कमी होऊ शकते। जिल्ह्यातल्या 69 धरणांमध्ये 34.44% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या पाणी टंचाईग्रस्तांना 18 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। मात्र पाऊस लांबला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। जूनचा 15वडा उलटला तरी राज्यात पाऊस नाहीये। रायगड जिल्ह्यातल्या धरणांमध्ये केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आहे। 73 गावातल्या 258 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। महाडमध्येही भीषण पाणी टंचाई आहे। मंत्री भरत गोगावले यांनी नडगावच्या पाझर तलावातनं टँकरनं पाणी पुरवठा सुरू केलाय। पुढचे 10 दिवस पुरेल इतका साठा इथे उपलब्ध आहे, पण पाऊस लांबला तर जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गडद होऊ शकतं। भंडाऱ्याच्या बावनथडी धरणातील साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। सध्या धरणात केवळ 13.29% उपयुक्त साठा शिल्लक आहे। यामुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यात सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। सध्या धरणाचे सर्व दरवाजे आणि कालवे पूर्ण